आज आपल्याला जायचं होतं पुण्याला. त्यामुळे पहिला तर बॅगा उचलल्या आणि येऊन पोचलो म्हणजे तावडे हॉटेलवर. तावडे हॉटेलवर येऊन इथं बसची वाट बघत बसलेलो आणि थोड्या वेळानंतर बस पण आली आणि तिथनं डायरेक्ट गेलो म्हणजे पुण्याला. जेव्हापासून गाडीत बसलो की नाही तेव्हापासून काय व्हिडिओच केला नाही, म्हणून इथं जेवाय थांबलेलो इथं व्हिडिओ केला. त्यानंतर जेवण तेन करून येऊन डायरेक्ट आलो ते म्हणजे पुण्यात. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलेला का नाही तिथं गादीच एवढी डेंजर होती की इथं उड्याच मारू वाटत होत्या. त्यानंतर की नाही आम्ही बाहेर फिरायला गेलतो आणि तिथे आईस्क्रीमचं दुकान उघडं होतं. मी आईस्क्रीमवर बुक्का पाडला. आईस्क्रीम तेन खाऊन झाल्यावर डायरेक्ट आलो तिथनं म्हणजे रूमवर. त्यानंतर डायरेक्ट सकाळीच ब्लॉग चालू केला नाश्त्याच्या टायमिंगला. नाश्त्याला काय मिसळपाव, शिरा आणि ओट्स होतं. तिन्हीवर पण बुक्का पाडला. आणि पुण्याला यायचं मेन कारण ते म्हणजे इथं आपली परीक्षा होती. इथं ज्यांची ज्यांची परीक्षा होती त्यांनी कमेंट मध्ये सांगा इथं कुठली परीक्षा होती. पहिला पेपर झाले 1.5 तासाचा ब्रेक होता, त्यामुळे इथं नाश्ता करायला आलो. वडापाव खाल्ला आणि स्मूदी होती ती पण पिली. आणि हे तेन खाऊन झाल्यावर कणी लगेच पेपरला गेलो. त्यानंतर पेपर देऊन झाल्यावर डायरेक्ट आलो ते म्हणजे दगडूशेठला. आणि आज रविवार होता म्हणून पुण्यात एवढी गर्दी होती की नाही इथनं हलता पण येत नव्हतं. मग काय दगडूशेठचं दर्शन तेन करून की नाही म्हणलं कोल्हापूरला जायचं. मग स्वारगेट मधनं पहिला तर कात्रज मध्ये आलो आणि कात्रज मधनं ट्रॅव्हल्सनं डायरेक्ट कोल्हापूरला आलो. आणि ट्रॅव्हल्स स्लीपर कोच होती म्हणून काही विषयच नाही, डायरेक्ट निवांत झोपूनच आलो. आणि जर काही व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करायला.